नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत टेक्निकल संसार या कथेचा अंतिम भाग. लेखिका संजना इंगळे. श्वेताने ती लँग्वेज शिकायला सुरुवात केली. सोबतच घरातलं स्वयंपाकाचं ट्रेनिंग चालू होतं. आई, मला गाजर हलवा शिकवा. का ग, असं अचानक? उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना? अरेच्चा, मी विसरले होते बघ. तुला बरं लक्षात राहिलं? हो मग, सर्वांच्या वाढदिवसाचा डेटाबेस मेंटेन केलाय मी. सासूबाई हसल्या. बरं, तुला प्रोसेस सांगते, त्यानुसार कर. सासूबाई तिला सगळी रेसिपी सांगतात आणि दुसऱ्या दिवशी श्वेता छानसा गाजर हलवा सर्वांना वाढते. घरात सर्वजण खुश होतात. आई, मी हलवा केलाय खरं, पण वस्तू मला सापडत नव्हत्या लवकर. हो ना ग, किचनमधल्या वस्तू इतक्या झाल्या आहेत ना की वेळेवर सापडत नाही. मी अरेंजमेंट करू का मग? हो, का नाही, आता तुझंच घर आहे. श्वेता पूर्ण दिवस किचन आवरायला घेते आणि वस्तूंची मांडणी करते. सासूबाई येऊन विचारतात, काय ग, झालं का? मलाही सांग कशी अरेंजमेंट केली आहे ते. हे बघा, मसाल्याचे पदार्थ एकाच डेटा टाईपचे असल्याने त्यांना त्या डब्याच्या ॲरेमध्ये फिक्स केलं आहे. आणि रोजच्या ज्या वस्तू लागतात, जसं की शेंगदाणे, डाळ, तांदूळ, रवा, त्या समोरच्या काचेच्या बरण्यांमध्ये मॅनेज केलेत. लेबल लावून त्यांना पॉइंटर दिलाय. फ्रीजमध्ये स्टॉकनुसार जो भाजीपाला लवकर खराब होतो तो सर्वात वर ठेवलाय, म्हणजे आपल्याला लक्षात येईल आणि लायफोनुसार सर्व भाजीपाला वापरला जाईल. सर्व डब्यांवर कमेंट लाईन लिहिल्या आहेत, म्हणजे मध्ये काय आहे ते लगेच सापडेल. कडधान्य सॉर्टिंग अल्गोरिदम वापरून अरेंज केलाय. कसं आहे, काही कडधान्य वापरले नाही तर त्यात अळ्या होतात, बुरशी लागते, म्हणून ती सर्व वापरली पण गेली पाहिजे आणि खराबही होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. एका संसारी बाईलाही इतके बारकावे माहीत नसतील, इतके बारकावे श्वेताने हेरले होते. सासूबाईंनी तडक श्वेताच्या आईला फोन लावून श्वेताचं तोंड भरून कौतुक केलं. पाहिलत का, श्वेता सगळा स्वयंपाक शिकली आहे. किचन आवरलं तिने आज. घर अगदी उत्तम ठेवते. सर्व सणवार अगदी साडी नेसून साजरे करते. तक्रारीला काही जागाच नाही हो. आई घाबरली. इतका मोठा टोमणा? ताई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, श्वेताला काही येत नाही म्हणून. आता मी तरी काय करू? अहो, तुमचा विश्वास बसत नाहीये का? मी खरं बोलते. आई आता चक्कर येऊन पडायचीच बाकी होती. हे मी नक्की श्वेताबद्दलच ऐकते ना? त्यांना प्रश्न पडला. काही दिवसांनी श्वेता आनंदाने सासूबाईंकडे आली. आई, मी कोटलीन शिकले. सुरुवातीला वाटलं की ती अवघड आहे, पण जमलं मला. बघा, मी एक ॲप्लिकेशन सुद्धा बनवलं यात. सासूबाई तिच्याजवळ आल्या. मग कसा होता शिकण्याचा अनुभव? सुरुवातीला खूप अवघड गेलं, पण हळूहळू सवय झाली आणि आता अगदी एक्सपर्ट झाली आहे. सगळा शीन निघून गेलाय अगदी, आणि नवीन ॲप्लिकेशन बनवल्याचं खूप समाधान मिळालं मला. हो ना? आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुला राग येऊ देऊ नकोस. हे बघ, नवनिर्मितीचा आनंदच काहीसा वेगळा असतो. जेव्हा आपण मूल जन्माला घालतो तेव्हा तो वेगळा जीव नसून आपलंच प्रतिबिंब असतं. तुला आवडणार नाही का
तुझंच प्रतिबिंब तुझ्या डोळ्यासमोर अगदी इवल्याशा जीवात. त्याच्या हसण्या बोलण्यातून तू स्वतःला पाहशील, हरवून जाशील त्याच्यात. तुला जसं एका हुशार आणि कर्तबगार मुलीचं बिरुद मिळालंय, त्याहीपेक्षा मोठं असं एका स्त्रीत्वाचं वरदान तुला लाभलंय. आपल्या गर्भातून हे विश्व साकारण्याचं, नवनिर्माणाचं ते वरदान वाया जाऊ देऊ नकोस. विचार कर एकदा. सासूबाईंचा शब्द न शब्द श्वेताच्या काळजात घुसत होता. कितीही म्हटलं तरी मातृत्वाची एक आशा तिच्या मनात खोलवर होती, पण ती कधी बाहेर आली नव्हती. ती आज आली. तिला गर्भाच्या विलक्षण संवेदना जाणवू लागल्या. श्वेताला आईपणाची आशा जागृत झाली. सासूबाईंचं म्हणणं तिला पटलं होतं. एक नवीन जीव जन्माला घालायचा, जे आपलंच एक प्रतिबिंब असेल, ही भावनाच तिला खूप सुखावत होती. संध्याकाळी सोहम घरी आला. ती म्हणाली, नवीन प्रोडक्ट लॉन्च करू म्हणते. करा, तुम्हाला दुसरं काही सुचतं तरी का? सोहमचा राग अजूनही गेलेला नसतो. म्हणजे रेप्लिकेट करायचं प्रोडक्ट? कसलं रेप्लिकेट? आपल्या दोघांचं. काय बोलतेस? आपल्या दोघांचा स्वभाव इनहेरिट करून आपल्यापासूनच एक नवीन प्रोडक्ट. सोहमला हे बोलणं कळत नव्हतं. तो वैतागून खोलीच्या बाहेर गेला आणि तितक्याच वेगाने परत आला. एक मिनिट, आपलं रेप्लिकेट म्हणजे? श्वेता हसायला लागते. श्वेता, तू आई? होय, मी आई होण्याचा निर्णय घेतलाय. सोहम आनंदाने वेडा होतो. श्वेताला उचलून तो गिरक्या घेऊ लागतो. काही दिवसांनी श्वेताला आनंदाची बातमी समजते आणि घरात एकच आनंद पसरतो. सासूबाईंचे डोळे भरून येतात. त्या श्वेताच्या आईला फोन लावतात. अभिनंदन, तुम्ही आजी होणार आहात. श्वेताच्या आईची बोलतीच बंद होते. आनंदाच्या धक्क्याने तिचे बोल फुटतच नाही. श्वेता सासूबाईंकडे जाते आणि विचारते, आता मी ड्युएल प्रोडक्ट कॅरी करते. काही विशेष असं करावं लागेल का? स्वतःची काळजी घ्यायची फक्त. वेळेवर जेवण, फळं आणि दूध पीत जा वेळेवर. सासूबाई, मी इतकं काम केलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोकेशन चेंज केलं, सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, पण मला त्या बदल्यात काहीच पगार मिळाला नाही अजून. सासूबाई धास्तावतात. श्वेता टेक्निकल विचार करते, मग सॅलरी सुद्धा मागणार, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. किती हवी आहे तुला? माझ्या आधीच्या कंपनीत जेवढी मिळायची त्याहून जास्त. सासूबाईंनी माहिती काढली. श्वेताला 40,000 महिना पगार होता. 1.5 वर्ष होऊन गेलेलं. सासूबाईंनी आकडेमोड केली. बरीच मोठी रक्कम होती. श्वेताची जबाबदारी मी घेते हे वचन तिच्या आईला दिलं होतं, त्यामुळे आता हे सुद्धा त्यांनाच निस्तरायचं होतं. त्यांनी बऱ्यापैकी पैसे जमा केले. आपल्या बांगड्या मोडल्या. सोहम आणि त्याच्या वडिलांकडून पैसे घेतले आणि बरीच मोठी रक्कम जमा केली. रविवारच्या दिवशी संध्याकाळी सर्वजण घरी असताना सासूबाईंनी सर्व पैसे एका पाकिटात घालून श्वेताला दिले. श्वेता, ही तुझी सॅलरी. श्वेताने 2 मिनिट पाकिटाकडे पाहिलं. ती म्हणाली, मला ही सॅलरी नकोय. काय? मग काय हवंय तुला? सासूबाई, माझ्यासारख्या टेक्निकल मुलीला तुम्ही माणसात आणलं. माझ्यात एका संसारी मुलीचे गुण आणले, तेही टेक्निकल पद्धतीने. हेच जर मी दुसरीकडे असते तर त्यांनी हाकलून लावलं असतं मला. तुम्ही मला आपलं समजलात, माझी जबाबदारी घेतली. याहून मोठी सॅलरी काय असू शकते?
माझ्यात आईपणाच्या संवेदना जागृत केल्या. मला माणसात आणलं. या सगळ्याची किंमत पैशात होऊच शकणार नाही. आणि मला आता समजलंय, सॉफ्टवेअरमध्ये यांत्रिकपणे कोडिंग करून आपल्याला हवं तसं ॲप्लिकेशन करणं म्हणजे घर नाही. घर म्हणजे माणसं, माणसांच्या भावना, जिव्हाळा, प्रेम, आदर, काळजी, या सगळ्या गोष्टी कुठल्याच टेक्निकल पुस्तकात शिकायला मिळणार नाही, ज्या मला तुम्ही शिकवल्यात. आता मला या घरासाठी, तुमच्यासाठी खूप काही करू द्या. उपकाराची परतफेड मला करायची आहे. बस एवढीच सॅलरी मागते मी. सासूबाईंना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. श्वेताच्या आईला जे वचन दिलं होतं ते आज पूर्ण झालं होतं. इतक्यात श्वेताची आई घरात येते. ये आई, बस. बसायचं जाऊ दे. श्वेता, तू खरंच? होय, डबल बस आहे माझी आता. मग आवर, माहेरी चल. अशा अवस्थेत आराम होईल. माहेरी चल म्हटल्यावर सासू सासरे हळवे झाले. श्वेताची त्यांना इतकी सवय झालेली की तिचं नसणं त्यांना आता सहन होणार नव्हतं. माहेरी कशाला? मी इथेच राहीन. सासूबाईंशिवाय माझी इतकी चांगली काळजी अजून कोणीच घेऊ शकणार नाही. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. श्वेताची आई म्हणाली, मुलीला माहेर विसरायला लावलत हो तुम्ही. तुमचे हे उपकार मी आयुष्यात विसरू शकणार नाही. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.